नमस्कार मित्रांनो, आज होता रविवार. तर मग काय आज कुठेतरी फिरायचा प्लॅन केला होता. तर चला मग दाखवतो तुम्हाला कुठं फिरायला चाललो होतो आम्ही. तर आपल्या मित्राने गोरखने एक बेस्ट असं लोकेशन सापडलं होतं आणि त्या लोकेशनच्या आम्ही जवळच आलो होतो आणि लवकरच आम्ही तिथं पोचणार होतो. फायनली आम्ही तिथं पोचलो, बाईक वगैरे पार्किंग केली आणि एंट्री केली. तर ते लोकेशन आहे दुर्गा टेम्पलचं. आणि आम्ही तिथं मध्ये गेलो, बघितलं तर काय एकदम भारी असं वातावरण होतं आणि उंचवर होतं थोडं. जायला चढा पण होता. आपला मित्र विशाल मस्के, शुभम हे सगळेच आपल्यासोबत आलेले होते. पण वातावरण एवढं भारी होतं तर काही बघायचा विषयच नाही. तर हे झाडांना असा कलर वगैरे केलेला होता एकदम मस्तमध्ये नाही का. तर एवढं भारी वाटलं ना तिथं. आम्हाला वेळ थोडा कमी होता कारण आम्ही लेट आलेलो होतो, पण एकदम मस्त वाटलं. त्याच्यानंतर आम्ही तिथं दुर्गा मंदिरात गेलो आणि मंदिराचा परिसरसुद्धा खूप छान होता. मग काय आम्ही दर्शन घेतलं सगळ्यांनी. शिवसुद्धा तिथं आलेला होता. शिवने पण दर्शन घेतलं. मंदिराच्याच बाहेरचा परिसर एवढा सुंदर स्वच्छ होता की काही सांगायचंच नाही. तुम्ही सुद्धा बघू शकता एकदम ओकेमध्ये नाही का. तर तिथं थोडं असं पावसाळ्यात असं झऱ्यासारखं सुद्धा केलेलं आहे. हा धबधबा आता एवढा हिवाळ्यातसुद्धा चालू आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. एवढ्या डोंगरावरून पाणी येत होतं. तर ते पाणी आता सध्या थोडं आहे त्याच्यामुळं चालू होतं. तर आमचा निघायचा टाईम झाला होता. आम्ही रिवर्स निघालो. खाली परत उतरायला सूर्यास्त व्हायला आला होता कारण तिथे टायमिंग पण खूप कमी होता. तर या सगळ्या गोष्टी बघत बघत एवढं भारी वाटलं. फर्स्ट टाईम आलो होतो. तर तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या. हे झाडं खूप आवडले आम्हाला, की असं लाईनीत लावलेले कलर वगैरे एकदम असं असं वाटत होतं तिथं जाऊनच बसावं. पण वेळेअभावी ते करू शकलो नाही. नंतर 100% नंतर कधीतरी जाणार, पूर्ण दिवसभर तिथं टाईम देणार. तर असा होता आमचा आजचा रविवार. त्याच्यानंतर आम्ही निघालो घराकडे आणि इव्हिनिंग झालेली होती. 6-6:30 वाजायलासुद्धा आलेले होते. तर तुम्ही बघू शकता रस्तेसुद्धा खूप मस्त आणि मोकळे. काही विषय नाही. पुण्यात गर्दी आहे, पण आम्ही ज्या रूटला गेलो होतो त्या रूटला गर्दी नव्हती. हे खूप आमच्यासाठी चांगला एक पॉईंट होता. तर बाय बाय. आजचा ब्लॉग इथं संपवतो.